नमस्कार। आज नेवासा तहसील कार्यालय या ठिकाणी नेवासा शहर आणि तालुक्यातील सर्व सुज्ञ नागरिक या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत। हे निवेदन देण्याचे कारण गेली 19 ते 20 दिवसापासून आपल्या देशातील एक महान शास्त्रज्ञ सोनमजी वांगचुक हे गेली 20 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। या उपोषणाचे कारण आहे की या देशामध्ये जी शिक्षण व्यवस्था आहे एकदम भ्रष्ट झालेली आहे आणि या शिक्षण व्यवस्थेमध्ये गेली 1-2 वर्षामध्ये 90 प्रकारचे पेपर फुटलेले आहेत। त्यामध्ये जी नीट वगैरे असे महत्वाचे पेपर आहे। आत्ताच आपल्या मागच्या महिन्यात नीटचे पेपर फुटले आणि 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि त्यातून अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। देशात ठिकठिकाणी उठाव झाले, ठिकठिकाणी मोर्चे निघाले, अनेक संघटनांनी निवेदन दिले, तरी ही या सरकारवर काही परिणाम नाही झाला। वास्तविक पाहता शिक्षण मंत्र्यांनी या सर्व परिस्थिती गांभीर्याने लक्ष घालून स्वतःहून या गोष्टीचा निषेध म्हणून त्यांनी स्वतः राजीनामा देणं गरजेचं होतं, परंतु तसं काही झालं नाही। उलट ज्या ठिकाणी आंदोलन मोर्चे भानगडी काही निघतात ते दडपण्याचं काम चालू आहे। आणि सोनमजी वांगचुक हे गेली 19 दिवसापासून या देशात उपोषणाला बसलेले आहेत, परंतु दुर्दैवाची गोष्ट सरकार आणि सरकारचा कोणताही प्रतिनिधी 19-20 दिवसापासून त्यांच्याशी कोणताही बोलणं करायला तयार नाही, त्या उपोषणाची दखल घ्यायला तयार नाही। म्हणून ही दखल सर्वसामान्य माणसाच्या जीवावर वाढलेली आहे। सर्वसामान्य माणूस या आता आंदोलनात सहभागी झालेला आहे। हे दाखवण्यासाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलो ना आमचं म्हणणं तहसीलदार साहेबांमार्फत सरकारला पोहोच करत आहोत। त्याच्यात आमच्या प्रमुख मागण्या आहेत की सोनमजी वांगचुक यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्याची प्रथमतः दखल घ्या, त्यांच्याशी चर्चा करा आणि शिक्षण व्यवस्था जी आहे त्याच्यात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा। त्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायचा आहे, राजीनामा द्या, परंतु तुम्ही चौकशी तर करा। किंवा त्या व्यक्तीची आत्ता परिस्थिती अशी झाली की आम्ही खरोखर स्वतंत्र भारतात राहतो की परतंत्रात राहतो अशी परिस्थिती तयार झाली की आमच्या देशात स्वतंत्र देशामध्ये आम्ही सरकारविरुद्ध बोलायचं की नाही, सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध बोलायचं की नाही अशी परिस्थिती आहे। बोललं तर मोर्चा काढला, आंदोलन केली तर गुन्हे दाखल करायच्या आणि जर उपोषण मार्फत केलं तर त्या उपोषणाची मरूपर्यंत दखल घ्यायची नाही अशी परिस्थिती। म्हणजे मी इंग्रज सरकारचं हे करत नाही, स्तुती करत नाही, परंतु इंग्रज सरकार यांच्यापेक्षा बरं होतं असं म्हणायला हरकत नाही। कारण आपण बघतो की जेलमध्ये असताना भगतसिंग असेल, राजगुरू असेल सुद्धा त्यांना ज्या फॅसिलिटी द्यायला पाहिजे होत्या त्या न दिल्यामुळे त्यांनी आंदोलन आत्महत्या उपोषण केलं, तर त्याची दखल घेऊन इंग्रज सरकारला सुद्धा त्याच्यात बदल करावा लागला। परंतु या सरकारला स्वतंत्र भारत असूनही कोणती दखल घ्यायची गरज पडत नाही, ही फार मोठी दुर्दैव आहे। म्हणून आज सरकारने आम्ही निवेदन दिलंय। मी तमाम महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सर्व लोकांना नम्रतेने आवाहन करतो की लोकशाही टिकवायची असेल तर सोनमजी वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या। हा कोणत्याही जातीचा नाही, धर्माचा विषय नाही, जातीचा विषय नाही, हा सामाजिक विषय आहे, आपल्या मुलांच्या शिक्षणाचा भवितव्याचा विषय आहे। ती एक व्यक्ती आपल्या मुलांसाठी लढत आहे, आपण तो पाठिंबा दिला पाहिजे असं मी आपल्याला सूचित करतो। पुढील वक्तव्य संतोषजी गव्हाणे साहेब।